गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 200 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण. पुढील वर्षासाठी 5 कोटींच्या निव्वळ नफ्याचा संकल्प. नागपूर जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर, स्थापना 1991 ची 3 दिवसीय वार्षिक चिंतन बैठक सन 2026-27 नुकतीच ओलिव्ह रिसॉर्ट पेंच प्रकल्प सिल्लारी येथे निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाली. दिनांक 24 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित चिंतन बैठकीत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आगामी आर्थिक वर्षासाठी ध्येय धोरणे निश्चित करण्यात आली. यशाची भरारी. 31 मार्च 2026 ची आर्थिक स्थिती. सध्याची या चिंतन बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार संस्थेने 31 मार्च 2026 अखेर 200 कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. संस्थेची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे. ठेवी 125 कोटी रुपये, वसूल भाग भांडवल 8.75 कोटी रुपये, निधी 18.85 कोटी रुपये, कर्ज वाटप 75 कोटी रुपये, गुंतवणूक 78 कोटी रुपये, निव्वळ नफा 3.27 कोटी रुपये, प्रति कर्मचारी व्यवसाय 8.33 कोटी रुपये, ढोबळ NPA 6.71%, निव्वळ NPA 2.30%. मिशन 2027. संस्थेने आगामी वर्षासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत. 31 मार्च 2027 पर्यंत संस्थेला नवीन उंचीवर नेण्यासाठी खालील संकल्प करण्यात आले. नफ्याचे उद्दिष्ट. निव्वळ नफा 5 कोटी रुपयापर्यंत नेणे, व्यवसाय वाढ ठेवी 151 कोटी तर कर्ज वाटप 121 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे, भांडवल वसूल भाग भांडवलदार 21 कोटी आणि निधी 20 कोटीपर्यंत पोहोचवणे, एकत्रित व्यवसाय 272 कोटी. कर्जवाढीवर विशेष रणनीती. कर्ज वाढवत असताना NPA थकीत कर्ज नियंत्रणात ठेवण्यासाठी क्रेडिट ॲनालिसिस आणि जोखीम व्यवस्थापन अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकत्रित विचारमंथन. संकल्प असावा असा की ज्याला पर्यायी शब्द नसावा. या ब्रीदवाक्याला अनुसरून संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. केवळ ध्येय ठरवून चालत नाही तर त्याच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट आराखडा आणि सातत्य आवश्यक आहे. गिरनार सोसायटीने आगामी 5 वर्षात कोटीचा नफा मिळवण्याचे जे ध्येय ठेवले ते आम्ही सांघिक प्रयत्नातून श्री गजानन माऊलीच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण करू, असा विश्वास व्यवस्थापनाने यावेळी व्यक्त केला. सिटी इंडिया न्यूज.